ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. प्रिय श्रोत्यांनो, माझा सप्रेम नमस्कार. मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशनच्या वतीने आज मी सुहासिनी इतू तुम्हाला गुढीपाडव्याबद्दल थोडे सांगणार आहे. गुढीपाडवा हा हिंदू नववर्षांचा प्रारंभ म्हणून ओळखला जातो. हा सण विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि तो चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी येतो. मॉरिशस देखील हा सण जोरदार साजरा केला जातो. मॉरिशसमध्ये भारतीय संस्कृतीचा प्रभाव मोठा आहे. त्यामुळे गुढीपाडवा साजरा करण्याची परंपरा येथे देखील विख्यात आहे. गुढीपाडवा म्हणजे गुढी आणि पाडवा या दोन शब्दांचा मिळून केलेले उत्सव आहे. गुढी म्हणजे एक प्रकारचा ध्वज जो बरेच लोक आपल्या घरांसमोर उभा करतात. या गुढीत तांदूळ, गूळ, कडुनिंबाची पाने, आंब्याची पाने, फुलांचा हार या विविध गोष्टींचा समावेश असतो, जो आपल्या सुख, समृद्धी आणि आरोग्याच्या प्रतीक म्हणून मानला जातो. पाडवा म्हणजे नववर्षांचा प्रारंभ, ज्यामुळे नवीन सुरुवात आणि आनंदाचे संकेत मिळतात. या दिवशी लोक आपल्या घरांना स्वच्छ करताना आणि सजवताना दिसतात. घराच्या प्रवेशद्वारावर रांगोळ्या काढण्यासाठी परंपरा आहे. या दिवशी अनेक घरांमध्ये विशेष पूजा जाते. घरातील सर्व सदस्य एकत्र येऊन एकत्रितपणे पवित्र गुढीला नमस्कार करतात, ज्यामुळे घरात सुख आणि समृद्धी येते. तसेच एकमेकांना शुभेच्छा देऊन आणि गोड गोड पदार्थांची देवाणघेवाण करून हा सण अधिक आनंददायक बनवला जातो. गुढीपाडवा हा विज्ञान आणि इतिहासाचा एक चांगला संगम आहे. या दिवशी शिवाजी महाराजांच्या राजगड किल्ल्यावर गुढी उभारणी केली गेली होती, जी त्याची विजयाची आणि यशाची प्रतीक होती. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची नोंद याच दिवशी घेतली जाते. त्यामुळे गुढीपाडवाला ऐतिहासिक महत्त्व आहे. गुढीपाडवा म्हणजे नवीन सुरुवात, एकतेचा सण आहे. या दिवशी आपण एकमेकांना आदर्श आणि सकारात्मकता देण्यासाठी प्रयत्नशील झाले पाहिजे. त्यामुळे या गुढीपाडवाच्या निमित्ताने आपणा सर्वांना एका आनंददायी नूतन वर्षांची शुभेच्छा. ऐकल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. हा अमुचा आहे बाणा ही अमुची आहे बोली, अस्मानी झळके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी